बघा मुलांनो, आपण लेटर फ्रॉम हिंगोली हे आपण लेटर अभ्यासलं सुद्धा. त्याची छोटीशी ॲक्टिव्हिटीज ही घेतली आपण. गेमच्या माध्यमातून सुद्धा काही इंग्लिश वर्ड जे आहेत ते आपण शिकलेलो आहेत. तर आता बघा मुलांना, आपण काय करणार आहोत तर त्यावरती एक टेस्टसुद्धा घेणार आहोत. चला मुलांना, आपण टेस्टच्या माध्यमातून बघूया की अ लेटर फ्रॉम हिंगोली आपल्याला कितपत समजलेलं आहे. बघा मुलांनो, अन ऑर्डिनल नंबर ऑफ नंबर 1 काय असणार मुलांनो? बघा, ऑनवर्स फर्स्ट टेस्ट फर्स्ट ऑन इट काय असणार आहे मुलांनो? फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ऑनेस्ट. फर्स्ट टेस्ट फर्स्ट ऑन इट काय असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर. कुठला नंबर आहे त्याचा? थर्ड. तर फर्स्ट हे आपलं काय आहे? आन्सर आहे आणि ते आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. तर बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. कुठला आहे तो? तर हाऊ विल यू बिगिन वेन यू आर रायटिंग अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड नेहा. जर आपल्याला आपली जी बेस्ट फ्रेंड नेहा आहे तिला जर आपल्याला लेटर लिहायचं असेल तर आपण त्याची सुरुवात, बिगिन म्हणजेच काय मुलांनो? तर सुरुवात ती कशी करणार आहोत? हाऊ म्हणजेच कशी, कसा. तर आपण नेहाला म्हणजेच आपल्या फ्रेंडला लेटर लिहिताना सुरुवात कशी करूया मुलांनो? ऑप्शन दिलेला आहे बघा. टू नेहा म्हणून की डिअरेस्ट नेहा. थर्ड आहे टू नेहा मॅडम आणि लास्ट आहे मुलांनो डिअर मिस नेहा. तर आपण आपल्या फ्रेंडला, मित्रमैत्रिणीला पत्र लिहिताना आपण सुरुवात कशी करणार आहोत सांगा पाहू? बरोबर, कशी मुलांनो? डिअरेस्ट नेहा. तर आपलं ऑप्शन काय आहे मुलांनो? सेकंड, डिअरेस्ट नेहा. नेक्स्ट बघूया. बघा, थर्ड जे क्वेश्चन आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा मुलांनो, इथे फाइंड द ऑड वन आउट काय सांगितलेलं आहे? फाइंड द ऑड वन आउट. याच्यामध्ये एक असा शब्द आहे जो ह्याच्यामध्ये बसत नाही आहे. तो कुठला असणार आहे मुलांनो? आर्चिस, चंपक, किशोर, कुमार. कुठला असणार आहे मुलांनो? बघा, नीट ऑप्शन बघा आणि सांगा फाइंड द ऑड वन आउट. बरोबर, आर्चिस हे आहे आपलं आन्सर. पुढे बघूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे फाइंड द ऑड वन आउट. काय सांगितलेलं आहे मुलांनो? फाइंड द ऑड वन आउट. जी काही आपल्याला इथे नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये ऑड कुठले आहे मुलांनो? कुठल्या ह्या गटामध्ये कुठला शब्द नाही बसत आहे मुलांनो? बघा, कुरडई, श्रीखंड वडी, पापडा किंवा कांदा भजी. काय असणार आहे मुलांनो? श्रीखंड वडी. अगदी बरोबर. आपण तिथे टिक केलेली आहे आणि आपला आन्सर बरोबरच आहे. पुढचं बघूया मुलांनो. बघा, विच वन ऑफ द फॉलोविंग इज नॉट द राईट वर्ड टू कॉल युअर आंट. म्हणजेच यापैकी आपण कुणाला आंटी म्हणू शकत नाही. बघा, काका, मामी, आत्या, मावशी. आपण मावशी, आत्या, मामीला आंटी म्हणू शकतो. मग कुणाला नाही म्हणू शकत? काकाला. बरोबर. यांना आपण काय म्हणणार आहोत? तर अंकल. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे? तर अंकल. ओके मुलांना, पुढचा प्रश्न बघूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो? बघा, रमन एन्जॉय स्विमिंग इन द रिव्हर. रमन काय करत होता मुलांनो? स्विमिंग करत होता. कुठे? रिव्हरमध्ये. म्हणजेच रिव्हर म्हणजेच काय मुलांनो? RIVER, रिव्हर. रिव्हर म्हणजेच मुलांनो नदी. तर रमन एन्जॉय स्विमिंग इन द रिव्हर. तो कुठल्या रिव्हरमध्ये स्विमिंग करत होता? बघा, नर्मदा, यमुना, गंगा, मांजरा. कुठल्या मुलांनो? बरोबर, मांजरा. सागरोळेमध्ये कुठली नदी होती? तर मांजरा ही नदी होती. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे मुलांनो? मांजरा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? रमन फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोळी वाईल रायडिंग. जेव्हा तो रायडिंग करत होता कशावर मुलांनो? अ डॉंकी, अ हॉर्स, अ बफेलो, अन एलिफंट. कशावरती? बरोबर, कशावरती मुलांनो? अ बफेलो वरती. जेव्हा तो बफेलोवरती म्हणजेच म्हशीवरती जेव्हा तो रायडिंग करत होता
म्हणजेच त्याच्यावर बसून तो सगळ्या गावामध्ये जेव्हा फिरत होता, घरी परतत होता, तेव्हा त्याला काय फील व्हायचं की तो सागरोळेचा कोण आहे, तर राजा आहे. तो कशावर बसायचा मुलांना, तर बफेलोवरती बसत होता आणि त्याला फील व्हायचं की तो काय आहे, किंग आहे. कशावरती बसायचा तो, बफेलोवरती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, रमन लिव्ज इन, रमन कुठे राहत होता मुलांनो, बघा हिंगोली, मांजरा, सागरोळी की बालाघाट, सांगा पाहू मुलांना. बरोबर, तो हिंगोलीला राहत होता. कुठं मुलांनो, हिंगोलीला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, रमन सिंग्स ऑफ हिज लेटर विथ, आता त्याने त्याच्या लेटरमध्ये शेवटी काय लिहिलेलं होतं मुलांनो, युअर्स लव्हिंगली, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली. आपण सगळं लेटर बघितलं, आपण ते लेटर रिडिंगही केलं, समजूनही घेतलं. तर काय होतं मुलांनो, तिथे युअर्स होतं, युअर्स लव्हिंगली होतं, युअर्स फेथफुली की युअर्स सिन्सिअरली. बरोबर, काय मुलांनो, युअर्स लव्हिंगली. म्हणजेच आपलं आन्सर आहे सेकंड. आता पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे मुलांनो, हु इज नॉट द रिलेटिव्ह ऑफ रमन फ्रॉम द फॉलोविंग. आता इथे जे काही नावं दिलेले आहेत ते रमनचे रिलेटिव्ह आहेत की नाही हे आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, राजू मामा त्याचा रिलेटिव्ह होता का, हो. शैला मामी तीही होती, मीरा मामी तीही होती, पण बापू काका होते का, नाही. मग आपला आन्सर काय असणार आहे, बापू काका. बरोबर मुलांना. पुढे बघूया. बघा, हु इज नॉट द रिलेटिव्ह रमन फ्रॉम द फॉलोविंग, काय असणार आहे मुलांनो, आपला आन्सर बापू काका. तर बघा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे की छोटीशी इथे आपण टेस्ट घेतलेली आहे आणि त्या टेस्टच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली, हे जे लेटर आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यातील जे शब्द आहेत त्याचा अर्थसुद्धा आपण काय केलेला आहे, तर इथे बघितलेला आहे. बघा मुलांनो, 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हे आपण छान पद्धतीने अभ्यासले देखील. तसेच त्याच्यामधली काही आपण ॲक्टिव्हिटीजही घेतलेली आहे आणि तुम्ही छान काय झालेला आहात, तर पार्टिसिपेट ॲक्टिव्हिटीजमध्ये झालेला होतात. तसंच गेमही आपण घेतला आणि या गेमच्या आधारे सुद्धा आपण काय केलेलं आहे, अ लेटर फ्रॉम हिंगोली अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. तसंच आपण त्यावरती टेस्ट घेतलेली आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याचे आन्सर देखील दिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर क्वेश्चन अँड आन्सर हे दोघंही आपण काय करणार आहोत, इथे बघणार आहोत. आणि नक्कीच तुम्ही उत्सुक असणार, तुम्ही जे क्वेश्चन आन्सर आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने इथे सांगणार आहात. चला तर मुलांना घेऊया क्वेश्चन अँड आन्सर. बघा मुलांनो, हु हॅज रिटन दिस लेटर टू हुम, हे जे लेटर आहे ते कुणी कुणाला लिहिलेलं आहे हे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहितीच आहे. सांगा पाहू मुलांनो. बघा, इथे दिलेलं आहे, आपण तेही काय करणार आहोत, तर हे जे लेटर आहे कुणी कुणाला लिहिलेलं आहे, तर रमन हॅज रिटन दिस लेटर टू हिज संजू मामा. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की हु हॅज रिटन दिस लेटर टू हुम. हुम म्हणजे कुणाला. काय मुलांनो, हुम म्हणजे काय येईल मुलांनो, तर कुणाला. हे लेटर जे आहे, आणि लेटर म्हणजेच काय मुलांनो, तर पत्र. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि दिस म्हणजे हे जे लेटर आहे ते कुणाला लिहिलेलं आहे. रिटन म्हणजेच काय मुलांनो, तर लिहिणे. आणि हु म्हणजे कोण. हु म्हणजेच कोण मुलांनो, हु म्हणजेच काय, तर कोण. हे जे लेटर आहे ते कुणी कुणाला लिहिलेले आहे. तर मुलांनो, रमन हॅज रिटन, कुणी लिहिलेलं आहे मुलांनो, रमनने लिहिलेलं आहे. रिटन म्हणजेच काय, तर लिहिणे. दिस लेटर टू हिज संजू मामा, रमनने त्याच्या मामाला काय लिहिलेलं आहे, दिस म्हणजे हे, लेटर म्हणजेच पत्र लिहिलेलं आहे. आणि हिज म्हणजेच काय मुलांनो, HIS, त्याचा मामा आहे की नाही संजू मामा. तर त्याने काय केलेलं आहे की रमनने त्याच्या संजू मामाला काय लिहिलेलं आहे, तर पत्र लिहिलेलं आहे. नक्कीच
तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो समजलेला असेलच. पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. बघा मुलांना, पुढचा आपला प्रश्न काय आहे बघा. वेअर डज रमन लिव्ह? काय सांगितलेलं आहे मुलांना? वेअर डज रमन लिव्ह. तर तुम्हाला माहितीच आहे की रमन कुठे राहत होता. सांगा बघा मुलांना, वेअर म्हणजेच काय? बघा, वेअर म्हणजेच काय मुलांना? याचा अर्थ काय येईल सांगा पाहू. WHERE. काय असणार आहे मुलांना? WHERE म्हणजेच कोठे. काय मुलांना? WHERE. वेअर म्हणजेच काय मुलांना? तर कोठे. डज रमन लिव्ह म्हणजेच काय मुलांना? तर राहणे. रमन कोठे राहत होता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बघा मुलांना, याचा आन्सर बघा. रमन लिव्ज इन हिंगोली. कुठे राहत होता मुलांना तो? तर हिंगोलीमध्ये राहत होता. बघा, जो रमन आहे, लिव्ज म्हणजेच काय मुलांना? तर राहणे. बघा, काय मुलांना? तर राहणे. कुठे मुलांना? इन म्हणजेच मध्ये. कुठे मुलांना? तर हिंगोलीमध्ये. कुठे मुलांना? रमन कुठे राहत होता? तर हिंगोलीमध्ये राहत होता. बघा, वेअरचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे काय? तर वेअर म्हणजेच कोठे. WHERE. वेअर. वेअर म्हणजे कोठे. डज रमन लिव्ह म्हणजेच तो कुठे राहत होता रमन? तर हिंगोलीमध्ये राहत होता. नक्कीच हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला समजलेला असेलच. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांना, पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न आहे, वेअर डज संजू मामा लिव्ह? आता आपण हे बघितलेलं आहे की वेअर कुठला? तर रमन जो आहे तो कुठे राहत होता? तर हिंगोलीमध्ये राहत होता. आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की आता संजू मामा कुठे राहतो ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर बघा मुलांना, संजू मामा कुठे राहत होता? तर संजू मामा हा साकरोळीला राहत होता. आता सांगू पहा मुलांना, तुम्हाला आधीच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलेलं की वेअर म्हणजेच काय मुलांना? तर कोठे. आणि डज संजू मामा लिव्ह म्हणजेच काय मुलांना? तर राहणे. संजू मामा कुठे राहत होता? तर संजू मामा हा कुठे राहत होता? लिव्ह इन सागरोळी. तो सागरोळीमध्ये राहत होता. सागरोळी काय आहे मुलांना? बरोबर, सागरोळी आहे एक गाव. कुणाचे गाव? तर रमनच्या संजू मामाचे गाव. नक्कीच हा देखील प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. आता आपण काय करूया? तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा मुलांना, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेम द रिव्हर इन सागरोळी. नेम द रिव्हर. आता तुम्हाला माहितीच असेल की रिव्हर म्हणजेच काय. आपण जेव्हा लेटर घेत होतो तेव्हा आपण काय बघितलेलं मुलांना? रिव्हर. RIVER. RIVER. रिव्हर म्हणजेच काय मुलांना? तर नदी. नेम म्हणजेच काय मुलांना? NAME. नेम म्हणजेच नाव. कशाचं नाव मुलांना? तर रिव्हरचे, नदीचे. कुठे आहे ती नदी? सागरोळीमध्ये आहे. तर सागरोळीमध्ये असलेल्या नदीचे नाव काय आहे मुलांना? सांगा पाहू. काय आहे? बघा, द नेम ऑफ द रिव्हर इन सागरोळी इज काय मुलांना? मांजरा. सागरोळीमध्ये काय आहे? तर मांजरा नावाची एक नदी आहे. तर बघा, रिव्हर म्हणजेच काय? रिव्हर म्हणजेच नदी. आणि त्या नदीचे नाव काय आहे मुलांना? तर त्या नदीचे नाव आहे मांजरा. बघा, पुन्हा एकदा हा प्रश्न आपण बघूया. बघा, नेम द रिव्हर इन सागरोळी. जी सागरोळीमध्ये नदी आहे तिचं नाव काय आहे? पुन्हा तुम्ही रिव्हर काय करायचं आहे? हा जो शब्द आहे किमान एवढा वेळा बोलायचा आहे की जो तुमचा लक्षातच राहिला पाहिजे. RIVER. रिव्हर म्हणजेच नदी. तर जी सागरोळीमध्ये रिव्हर आहे, नदी आहे, तिचे नेम काय आहे? नाव काय आहे? बघा मुलांनो, द नेम ऑफ द रिव्हर इन सागरोळी काय आहे मुलांनो? मांजरा. बरोबर, मांजरा हे काय आहे? तर एका नदीचे नाव आहे.
नक्कीच हा देखील प्रश्न तुम्हाला कळालेला असेलच. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय आहे? हू हॅज अ लायब्ररी? काय आहे मुलांनो? हू हॅज अ लायब्ररी. आता हू म्हणजेच काय मुलांनो? सांगा पाहू. हू म्हणजेच काय मुलांनो? कोण. बरोबर. आणि लायब्ररी म्हणजेच काय मुलांनो? तर ग्रंथालय. काय मुलांनो? लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय. बघा मुलांनो, याचा आन्सर काय आहे? तर काका आजोबा हॅज अ लायब्ररी. काय मुलांनो? काका आजोबा हॅज अ लायब्ररी. हा देखील तुम्हाला प्रश्न कळालेला असेलच. पुढे घेऊया. बघा काय सांगितलेलं आहे? विच बुक्स डिड रमन एन्जॉय रीडिंग इन काका आजोबास लायब्ररी? जे काका आजोबांची लायब्ररी म्हणजे ग्रंथालय होते, तिथे त्यांनी विच म्हणजेच काय मुलांनो? कोणते किंवा कोणते. बघा विच म्हणजेच काय मुलांनो? तर विच म्हणजेच कोणते किंवा कोणती. बुक्स म्हणजेच काय मुलांनो? तर पुस्तके. बुक्स म्हणजेच काय मुलांनो? तर पुस्तके. डिड रमन एन्जॉय? एन्जॉय म्हणजे काय मुलांनो? की एखाद्या गोष्टीचा जसं आपण काय करतो? आनंद घेतो, तसाच रमन जो आहे तो काही पुस्तके वाचण्याचा काय घेत होता? तर आनंद घेत होता. एन्जॉय म्हणजे आनंद. एन्जॉय म्हणजेच काय मुलांनो? तर आनंद. रीडिंग म्हणजेच काय मुलांनो? READING. रीडिंग म्हणजेच काय मुलांनो? तर वाचन. कशाचे मुलांनो? इन काका आजोबास लायब्ररी. बघा मुलांनो, तो जो रमन आहे तो काय करायचा की लायब्ररीमधले जे काका आजोबास लायब्ररीचे जे काही ग्रंथ आहेत किंवा जे काही पुस्तके आहेत, बुक्स आहेत, त्यांचं काय करत होता मुलांनो? रीडिंग करत होता आणि आनंद घेत होता. बघा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे रमन एन्जॉय रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी. ह्या सगळ्या पुस्तकांचे तो काय करत होता? वाचन करत होता. आणि ते वाचन करून त्याला काय व्हायचं मुलांनो? तर आनंद व्हायचा. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे मुलांनो? तर पुढचा प्रश्न आहे व्हॉट फूड आयटम्स डज रमन रिमेंबर प्रिपेअर्ड बाय मीरा मामी? आता बघा, जेव्हा तो कुठे गेलेला? तर सागरोळीला गेलेला, तेव्हा सागरोळीमध्ये त्याने खूप एन्जॉय केला. अगदी खाण्यापिण्यापासून फिरण्यापासून सगळा त्याने काय केलेला आहे? तर एन्जॉय केलेला आहे. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की व्हॉट म्हणजेच काय मुलांनो? तर काय. WHAT. व्हॉट म्हणजेच काय? फूड म्हणजेच काय मुलांनो? फूड म्हणजेच FOOD. फूड म्हणजेच काय मुलांनो? पदार्थ. फूड म्हणजेच काय मुलांनो? तर पदार्थ. आयटम्स म्हणजे फूड आयटम्स म्हणजे वेगवेगळे पदार्थ. डज रमन रिमेंबर म्हणजेच काय मुलांनो? तर आठवण. बघा प्रिपेअर्ड बाय मीरा मामी, जे काही मीरा मामी बनवत होती ते रमनला काय काय आठवत होतं मुलांना? तर बघा रमन रिमेंबर्स आमरस. त्याला सगळ्यात आधी काय आठवत होतं? तर आमरस हे आठवत होतं. नंतर बघा कुरडई, पापड आणि काय मुलांना? अँड कांदा भजी. त्याची जी फेवरेट मीरा मामी होती ती त्याला काय द्यायची लंचमध्ये? तर आमरस, कुरडई, पापड अँड कांदा भजी. प्रिपेअर्ड बाय मीरा मामी. मीरा मामी काय बनवायची? तर मीरा मामी बनवायची आमरस, कुरडई, पापड अँड कांदा भजी. हे सगळं त्याला काय होतं मुलांनो? रिमेंबर होत होतं, आठवत होतं. बघा मुलांनो, नक्कीच हा प्रश्न देखील तुम्हाला समजलेला असेलच. पुढचा प्रश्न घेऊया. बघा व्हॉट इज रमन सेंडिंग फॉर तेजस अँड अवधूत? आता हे त्याचे दोन मित्र होते. कुठले मुलांनो? सांगा पाहू. अवधूत आणि
तेजस हे कोण होते, तर त्याचे मित्र होते. व्हॉट म्हणजेच काय, WHAT व्हॉट म्हणजेच काय. व्हॉट इज रमन सेंडिंग, सेंडिंग म्हणजेच काय मुलांनो, तर पाठवणे. सेंडिंग म्हणजेच काय मुलांनो, तर पाठवणे. त्याने तेजसला म्हणजेच रमनने तेजसला आणि अवधूतला काय पाठवले मुलांनो, बघा. रमन इज सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस. तेजसला बघा त्याने काय दिलेलं आहे, तर 2 पोस्टल स्टॅम्प्स दिलेले आहेत. कुणाला मुलांनो, तर तेजसला काय दिलेले आहे, तर 2 पोस्टल स्टॅम्प्स दिलेले आहेत. आणि बघा अँड म्हणजेच ND अँड म्हणजेच काय मुलांनो, आणि अ मॅच बॉक्स कवर त्याने कुणाला दिलेले आहेत, तर अवधूतला दिलेले आहेत. चला मुलांनो, हा देखील प्रश्न तुम्हाला समजलेला असेलच. आता आपण काय करूया, तर पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आहे, हाऊ डिड रमन फील व्हाईल रायडिंग अ बफेलो. बघा, तो काय करत होता, तर सगळी मौज मजा करून झाली की जेव्हा तो घरी परतत होता, तर घरी जाताना तो कशावर बसून जात होता ते देखील आपल्याला माहीत आहेत. बघा मुलांनो, हाव म्हणजे कसा. डिड रमन फील म्हणजेच काय मुलांनो, वाटणे, आपल्याला फील होणे, वाटणे. व्हाईल रायडिंग अ बफेलो, तो कशावर बसत होता मुलांनो, जेव्हा तो बफेलोवरती बसत होता, म्हशीवरती जेव्हा तो बसत होता, तेव्हा त्याला काय फील होतं, काय वाटत होतं, तर रमन फेल्ट लाईक म्हणजे कशासारखे, तर द किंग ऑफ सागरोळी व्हाईल रायडिंग अ बफेलो. जेव्हा तो सागरोळीमध्ये म्हशीवरती बसत होता आणि घरी परतत होता, तेव्हा त्याला काय वाटत होतं, की मी सागरोळीचा काय आहे, तर मी सागरोळीचा राजा आहे, किंग आहे, असं त्याला फील होत होतं. चला मुलांनो, हाही प्रश्न तुम्हाला समजलेला असेलच. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना आपला, हू मेड अन इनकम्पॅरेबल श्रीखंड वडी. आता आपण हा देखील प्रश्न लेटरमध्ये घेतलेला होता. काय सांगितलंय मुलांनो, बघा. हू म्हणजेच तुम्हाला सांगितलेलं आहे, WHO म्हणजेच काय, की कोण. हू म्हणजेच काय मुलांनो, तर कोण. मेड म्हणजेच काय मुलांनो, तर बनवणे. MADE मेड म्हणजेच काय मुलांनो, तर बनवणे. इनकम्पॅरेबल म्हणजेच काय मुलांनो, इनकम्पॅरेबल म्हणजेच काय, तर अतुलनीय. इनकम्पॅरेबल बघा मुलांनो, INCOMPARABLE. इनकम्पॅरेबल म्हणजेच काय, की अतुलनीय, ज्याची जी तुलना आहे ती कशाशीही आपण करू शकत नाही, त्याला काय म्हणतो आपण मुलांनो, तर इनकम्पॅरेबल म्हणतो. श्रीखंड वडी काय मुलांनो, श्रीखंड वडी जी आहे तिची तुलना, तिचं कंपॅरिझन आपण कशाशीही करू शकत नाही, असं कोण म्हणायचं, तर रमन म्हणायचं. हू मेड अन इनकम्पॅरेबल श्रीखंड वडी म्हणजे श्रीखंड वडी जी आहे, जिची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, अशी जी श्रीखंड वडी आहे ती कोण बनवत होतं मुलांना, हू. बरोबर, कोण बनवत होतं, आजी बनवत होती. तर बघा मुलांना, हा क्वेश्चन तुम्हाला इथे समजलेला असेलच. पुढे बघूया. बघा मुलांनो, अ लेटर फ्रॉम हिंगोली 1.4, अ लेटर फ्रॉम हिंगोली हे आपण अभ्यासलं, त्याची ॲक्टिव्हिटीज आपण घेतली, गेम्सद्वारे सुद्धा आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच आपण त्यावर टेस्ट देखील घेतली. काही क्वेश्चन आन्सर घेऊन ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली हे जे आपलं एक लेसन आहे तो नक्कीच समजलेला असेलच. तर मुलांनो, आपण आता पुढच्या लेसनमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.